तो भोग भोगिना पुला न घाली विठ्ठला भार तोज तुम्हापासून हे चितसे दान अंतरीचे ध्यान मुखी नाम न एका कुळती गर्भवासासाठी न ए धरी पोटी भय काही तुका मने मज उदंड एवढे नाचे नमी पुढे माय बापा तुम्हापासून हे चितसे दान अंतरीचे ध्यान मुखी नाम पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन रे चरण संताची ओ रे चरण संताची रे चरण संताची शांत कृपा दाणे कथेचा विचार शांत कृपा दाणे कथेचा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून या कीर्तन निरूपणासाठी गायला गेलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय परिपूर्णतेचा उद्घोष करतात. विठ्ठल विठ्ठल गेले अनेक वर्षापासूनचा हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज या ठिकाणी 6व्या दिवसाची सेवा करण्याचं भाग्य सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मला मिळालं. या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्वच आपण माता भगिनी देवरूप श्रोते सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करायचं. या कार्यक्रमासाठी विशेष ज्यांची उपस्थिती आहे आपल्या तालाने स्वराने हा कार्यक्रम सजवण्यासाठी अहोरात्र जे मेहनत घेत आहेत त्यापैकी परमादरणीय ज्यांच्या स्वरामध्ये अत्यंत जादू आहे आपल्या परिसराचं वैभव आमचे शिवाजी महाराज काकडे गुरुजी भजन सम्राट माझे हृदयस्थ आदरणीय पांडुरंग महाराज भोसले गुरुजी आमचे अंशराम महाराज आहेत रामप्रसाद महाराज भागवत महाराज कल्याणकर महाराज इकडं आमचे पवार महाराज राम महाराज कृपाल महाराज ही सर्वच टाळकरी मंडळी मोरे महाराज आणि आपण ज्यांच्या मुखारविंदातून भव्य रामकथा श्रवण करतोय ते परम आदरणीय श्रद्धेय आमचे जिवलग भावगंधर्व शिवाजी महाराजांच्या मुखातून आपण ही भावकथा अर्थात रामकथा श्रवण करतोय. ज्यांच्या मुखारविंदातून जगद्गुरु तुकोबारायांचे दिव्य अक्षर आपण नित्य पठन करतोय श्रवण करतोय वाचन करतोय ते परमादरणीय श्रद्धेय माझे हृदयस्थ आदरणीय श्रीकांतजी महाराज या ठिकाणी आहेत. आणि आत्ता ज्यांनी या धर्ममंडपामध्ये नाथ ब्रह्म निर्माण केलं ते माझे हृदयस्थ जिवलग आणि मृदुंगवादक घडवण्याची फॅक्टरी आमचे माधवराज महाराज. खूप विद्यार्थी आता महाराष्ट्रामध्ये सध्या माधवराज महाराजांचेच विद्यार्थी आहेत. ज्या भागात जाईन त्या भागात नरोडे गुरुजी अर्थात तितकी मेहनत घेत आहेत मेहनतीनं शिकवत आहेत. विद्यार्थी आपलाय तो घडला पाहिजे विद्यार्थ्याच्या विषयीची असणारी तळमळ आदरणीय महाराजांची आहे म्हणून महाराज ते कार्य करतात. आपल्या जवळच म्हणजे वरफळ या ठिकाणी महाराजांची संस्था आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 70-80 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मृदुंगाचं शिक्षण घेत आहेत. गुरुकुल पद्धतीने शिक्षण चालू आहे आणि पखवाजाप्रती असणारी निष्ठा महाराजांना इथपर्यंत घेऊन आली. आदरणीय महाराज या ठिकाणी आले. त्यांच्याकडेच शिकत असलेला गुरुकुलातला एक विद्यार्थी आमचा शुभम की ज्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढलं आहे सध्या
तो देखील या ठिकाणी आला. या कथेचे आदरणीय वैभवजी महाराज तबल्याची साथ केली. आमचे ताकभाते सर आहेत, आमचे माऊली आहेत, आमचे पांचाळ गुरुजी आहेत, आमचे भाऊ वगैरे सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करायचं. आणि विशेष करून की आम्हा सर्व साधकांवरती आपण नितांत प्रेम करणारे पाटोदेकर ग्रामस्थ मंडळी, आपल्या उपकारातून कधी उत्तीर्ण होता येणार नाही. आणि का उत्तीर्ण व्हायचं? वारकरी संप्रदाय हा ऋणात राहणं पसंत करतो. उपकारातून उत्तीर्ण व्हायचं नाही कधी, त्या उपकारामध्ये सदैव राहायचं. अर्थात ते उपकार आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपायचे. आपलं अगणित प्रेम आम्हाला पुढं काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करतं. बस एकच देवाला विनंती प्रार्थना करायची, देवा हे जे आहे प्रेम हे अबाधित शेवटच्या श्वासापर्यंत राहावं. आणि आमच्या उन्नतीमध्ये या पाटोदेकर ग्रामस्थ मंडळींचा जो सर्वोच्च हात आहे तो हात सदोदित आमच्या पाठीवरती असावा अशी प्रार्थना करायची आणि आपल्या सेवेला प्रवृत्त व्हायचं. विठ्ठल 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 बऱ्याच गावाचं काहीतरी विशेष असतं, काहीतरी विशेष असतं. पण ह्या गावाचं पण विशेष आहे, खूप विशेष आहे. अर्थात ते गावात असल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल न येईल, पण या ठिकाणी नित्य चालणारं भजन, या ठिकाणी वेदांताचे चालणारे पाठ, या ठिकाणी समर्पित भावनेने सेवा करणारी सर्व मंडळी, ज्यांच्या मुखारविंदातून आपण वेदांत श्रवण केला, अर्थात वेदांताची ज्ञानगंगा आपल्या गावामध्ये आली, ते परम आदरणीय श्रद्धेय आदरणीय जिजा या ठिकाणी आहेत. त्यांच्यामुळं आपल्याकडे वेदांत आला. नाहीतर वास्तविक पाहता वेदांत म्हणजे काय, विचारसागर म्हणजे काय, पंचीकरण म्हणजे काय, जसं आपण समजतो तितकं सोपं नाही. ते फार अवघड विषय तो. पण अवघड विषय असूनसुद्धा तो सोपा करण्याची पद्धत, सर्वांना समजून सांगण्याची पद्धत त्यांची आहे. आणि म्हणून अनेक लोकांना वेदांताच्या प्रक्रिया कळू लागल्या. वास्तविक पाहता हे सर्वसामान्य लोकांचं काम नाही. वेदांत कळणं म्हणजे बुद्धिजीवी माणसाचं काम आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यातल्या प्रक्रिया, क्लिष्ट प्रक्रिया आपल्याला काय कळणार आहेत? आपण रात्रंदिवस संसारामध्ये आहोत, संसारामध्ये आपली बुद्धी घारलेली आहे आणि संसारिक माणसाला इतकं काही तत्त्वज्ञान जमण्यासारखं नाही, बरोबर आहे की नाही? पण तरीसुद्धा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. असो, आपण परमार्थामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत. याला थोडं कडक करा आणि इथं मॉनिटरला दे. विठ्ठल विठ्ठल आपण परमार्थामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत. आपला परमार्थ चालू झाला, आपण परमार्थ करतोय. अनंत काळापासूनचा आपला परमार्थ चालू झाला. कोणाचा 60 वर्ष झाले असतील, कोणाचा 70 वर्ष झाले असतील. आपण परमार्थ करतोय. कोण नुकतंच परमार्थाला लागला असेल, काही अडचण नाही. आता आपण परमार्थामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत, परमार्थाला लागलेलो आहोत. मग आता इथं आल्याच्या नंतर एक ध्येय आपलं काय, की देव आपल्याला भेटला पाहिजे. आयुष्याच्या शेवटी का होईना त्याचं आपल्याला दर्शन झालं पाहिजे. कधी ना कधी आपण परमार्थामध्ये सक्षम झालो पाहिजेत, असं वाटलं पाहिजे आपल्याला. अरे गड्या, परमार्थामध्ये आपण दुर्बल नाहीत तर सबल झालेलो आहोत. आपल्याला कधीतरी असं वाटलं पाहिजे की भगवान श्री ज्ञानोबा आपल्याला अनुग्रह झाला, कधीतरी त्यांचा साक्षात्कार झाला. विठ्ठल विठ्ठल कधीतरी त्यांचा साक्षात्कार झाला, असं कधीतरी आपल्याला वाटलं पाहिजे. ज्या पथावरती आपण निघालेलो आहोत, भक्तीच्या पथावरती, त्या मार्गावरती आपण निघालेलो आहोत, कधीतरी आपल्याला असं वाटलं पाहिजे की देव भेटला पाहिजे. शता एका जन्माच्या शेवटी कृपाळू वा पोटी येईल दया. कधीतरी आमचा उद्धार झाला पाहिजे. जोपर्यंत आपल्या अंतकरणामध्ये उद्धाराची लालसा निर्माण होत नाही, तोपर्यंत आपलं जीवन या परमार्थाच्या पथापासून फार दूर आहे, फार दूर आहे. मग आपण इथं प्रवेश केलाय ना, केलाय. अनंत जन्माची पुण्याई म्हणा की या जन्माची आवड म्हणा, आपण इथपर्यंत आलोय, बरोबर आहे की नाही? अनंत जन्माची साधना म्हणा की या जन्माचा पुण्य उदय म्हणा, आपण या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये आलोय. आता कुठल्या का पुण्याईनं आपण या ठिकाणी येणं घडलंय आपलं, मग ती निष्काम पुण्य असू द्या की सकाम पुण्य असू द्या, आपलं इथपर्यंत येणं घडलंय. पण आता एक गोष्ट करायची, सकाम पुण्याईनं किंवा निष्काम पुण्याईनं आपला या परमार्थामध्ये प्रवेश झालेला आहे ना, तर आता मात्र एकच या ठिकाणी तळमळ उत्पन्न झाली पाहिजे. कैमे उद्धार पावेना, कैमे उद्धार पावेना,
मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. खऱ्या अर्थाने ही निष्काम पुण्य आहे. निष्काम पुण्याचा उदय झाल्याशिवाय उद्धाराची भाषा येत नाही. निष्काम पुण्याचा उदय होणं आणि उद्धाराची भाषा येणं, म्हणून या परमार्थामध्ये आपण आलेलो आहोत. तर अत्यंत अंतःकरणामध्ये तळमळ उत्पन्न होणं गरजेचं आहे. आणि मला देव भेटला पाहिजे. त्या देव नुसता भेटून चालणार नाही, त्याचा अंगसंग झाला पाहिजे. कधीतरी त्याच्याशी आमचा संवाद झाला पाहिजे. भक्ती माणसाला बऱ्याच वेळा दुर्बल बनवते. सुरुवातीचा भक्तीचा प्रांत असा असतो, जोपर्यंत आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाहीत तोपर्यंत भक्ती सिद्ध होत नाही. आपले डोळे अश्रूंनी दाटले पाहिजेत. अर्थात कंठी प्रेम दाटे नैनी निरिलोटे हे सांगितलेलंच आहे. अश्रू दाटलेच पाहिजेत. कधीतरी आपल्या अंतःकरणाला द्रव्यभूत झालं पाहिजे. कधीतरी आपलं अंतःकरण पघळलं पाहिजे. कधीतरी देवाच्या दिशेने प्रवास झाला पाहिजे. हे मूळतः भक्तीचं लक्षण सांगितलंय. भक्तीमध्ये मनुष्य दुर्बल होतो आणि ज्या वेळेस मनुष्य दुर्बल होतो त्यावेळेस तो रडतो. मग अशा वेळेला भक्ती माणसाला दुर्बल करते. बरोबर आहे की नाही? कुठपर्यंत दुर्बल करते? जोपर्यंत तिची शक्ती अंतःकरणामध्ये स्थापित होत नाही तोपर्यंत ती दुर्बल करते. आणि ज्या दिवशी भक्तीची शक्ती अंतःकरणामध्ये प्रस्थापित होते, खऱ्या अर्थाने तो भक्त ललकारी देतो जगाला, विठाला 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 विठाला. सुरुवातीला प्रारंभीच्या काळामध्ये महाराज बोलतायत, कसं जीवन आहे माझं? सर्वसामान्य जीवन. कसं आहे मी? अगदी सर्वसामान्य. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परे पाळले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. काही लोक महाराजांकडे आले. महाराज म्हणजे जगद्गुरू तुकोबार आहे. तुकाराम महाराजांकडे काही लोक आले आणि म्हटले, महाराज आत्तापर्यंत तुमचा प्रवास कसा झाला? बघा, लोक असं कधी विचारतात आपण काहीतरी एका विशिष्ट टप्प्यावर गेल्याच्या नंतर, बरोबर आहे की नाही? भलं एखादं मोठं काही पदक मिळवलं, काही ऑलिम्पिकचं काम केलं, आणखी चांगल्या पद्धतीनं आपण काही जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, आणखी महाराष्ट्र स्तरावर काही काम केलं, त्यावेळेस पत्रकार मंडळी विचारतात, इथपर्यंतचा प्रवास आपला कसा झाला? आत्तापर्यंतचा प्रवास कसा झाला? मग त्यावेळेस माणसं सांगतात. माणसं काय लगेचच्या लगेचच तोच प्रवास सांगत नाहीत. मग पहिल्यापासून सांगतात, आमची परिस्थिती सामान्य होती, काय घरी खायला नव्हतं, मग नंतर सर्व लोकांनीच आम्हाला मदत केली वगैरे वगैरे. हा प्रवास सुरू होतो आणि मग त्याचा जीवन प्रवास तो उलगडत असतो, तो सांगत असतो. बघा, हा जीवन प्रवास तसंच महाराजांना विचारलं एक विशिष्ट टप्प्यावर, महाराज आज तुमचं जीवन दैदिप्यमान दिसतंय, त्याच्या पाठीमागं कारण काय? इथपर्यंतचा प्रवास जो झालाय त्याच्या पाठीमागं कारण काय? त्यावेळेस महाराज बोलतायत, बघा, याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. तुम्ही मला विचारताय म्हणून मी सांगतो. वास्तविक पाहता आत्मचरित्र कधी सांगायचं नसतं. या जगामध्ये आत्मचरित्र लिहिणारी खूप माणसं आहेत, पण आत्मचरित्राची उजळ बाजूच समाजासमोर मांडतात, आत्मचरित्राची काळी बाजू समाजासमोर मांडायला तयार नाहीत. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा याच्यामध्ये खूप आत्मचरित्र आहेत. नेत्यांचे आत्मचरित्र आहेत, फार मोठे सामाजिक कार्यकर्ते त्यांचे आत्मचरित्र आहेत, अन्य माराज लोकांनी देखील आत्मचरित्र केलेत, लिहिलेत. पण जी काही चांगली बाजू आहे, सात्विक बाजू आहे, ती समाजासमोर आणली आणि जी वाईट बाजू आहे ती त्यांनी समाजासमोर आणली नाही. या 100 वर्षातलं सर्वात प्रभावी आत्मचरित्र कोणाचं असेल तर ते म्हणजे महात्मा गांधींचं आत्मचरित्र आहे. महात्मा गांधींना आपलं सर्व जीवन, माझे सत्याचे प्रयोग त्याच्यामध्ये सिद्ध केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जे आहे ते सर्व मांडलं. मी कसा आहे, वाईट आहे, वाईट मांडलं, चांगलं चांगलं, सर्व गोष्टी मांडल्या. आणि तेच महाराजांनी मांडलं. किती कसं मांडलं? अहो, जो जो प्रसंग घडला तो महाराजांनी मांडला आपल्या आत्मचरित्रामध्ये. आमचं जीवन म्हणजे आरशासारखं आहे. बस, आरसा कधी काय लपवतो का? कधीच नाही लपवत. सर्व आरसा दाखवतो, सिद्ध करतो आरसा. त्याप्रमाणे तो कमजोर आहे, तो कमजोर आहे, पण तो ताकदवर आहे. दोन्ही गोष्टी आहेत. कमजोर कशासाठी? त्याच्यात ताकद नाही, पण दाखवण्याची मात्र त्याच्यात तयारी आहे. सत्य दाखवी आरसा, नक्का कैसा पालटे, नक्का कैसा पालटे, नक्का कैसा पालटे, कैसे कैसे दावी आरसा, नक्का कैसा पालटे, नक्का कैसा पालटे, नक्का कैसा पालटे.
आरसा आहे ती सत्य परिस्थिती दाखवणारा महाराजांचं जीवन तशा पद्धतीनं सत्य जे आहे ते बास जगाच्या समोर मांडण्याचा महाराजांनी प्रयत्न केला. दुष्काळ आला, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. उच्च कोटीला गेलेला महात्मा हे असं कशाला सांगल? बरोबर आहे की नाही? पण आपल्याला परमार्थामध्ये प्रवृत्त करण्यासाठी, आपल्याला परमार्थामध्ये ऊर्जा देण्यासाठी, अहो सामान्य परिस्थितीतून परमार्थ चालू झाला. दुष्काळ आला, द्रव्य गेलं, द्रव्याच्या सोबत मान गेला. नुसता मान गेला नाही तर पत्नी गेली, आवडता मुलगा गेला. ह्या सर्व गोष्टी घडल्या माझ्या जीवनात, पण मी मोडून पडलो नाही. बघा, असे जर काही माणसाच्या जीवनात आघात आले तर दोन गोष्टी घडत असतात. माणूस एकतर व्यसनी बनतो, नाहीतर वेडा बनतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. पण आल्याल्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा हे जगद्गुरू महाराजांनी शिकवलं. काळ कसाही असो, काळ दुर्गम असो, काळ पोषक नसो, काळ फार मागासलेला असो, विचित्र असो, परिस्थिती सामान्य असो, काहीही असो, आपलं ध्येय मात्र सोडायचं नाही, महाराजांनी शिकवलं. आणि त्या काळामध्ये महाराजांना लोक उपदेश करणारे होते. महाराजांना बोलले लोक की बाबा तुम्ही उपदेश करताय लोकांना, पण तुम्ही गुरु केलाय का? कधी गुरुच्या सान्निध्यात गेले का? कधी काही अध्ययन केलं का? त्यावेळेस जगद्गुरू महाराजांनी सांगितलं नाही. म्हटले 15 दिवसाला एकादश आहे, बस त्या ठिकाणी मी कोणी कीर्तनकार नाही आला तर कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. बघा बरं का, गैरहजेरीमध्ये महाराज कीर्तन करायचे. गैरहजेरीमध्ये मी कीर्तन करतो. अहो कसं काय, अध्ययन करून कीर्तन करता की असंच करता? नाही म्हटले, सर्व यूट्यूबला ऐकून मी सध्या करतोय कीर्तन. यूट्यूबचा जमाना नाही का. बस काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करून या. पाहिली पुराणे, धांडुळली दर्शने. बस पुराणांचा अभ्यास केला, दर्शन धांडळली, इथपर्यंतचा प्रवास झाला. मग इथपर्यंतचा प्रवास महाराजांनी केला. काही कीर्तनं करू लागलो, पण त्या कीर्तनामध्ये मन लागत नव्हतं. का? कुठपर्यंत मन लागत नाही? जोपर्यंत गुरु भेटत नाहीत तोपर्यंत मन लागत नाही. एकदा का गुरुनी माथा कुरवाळला की खऱ्या अर्थाने तिथून परमार्थाला सुरुवात होते. वेदांताच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर गुरुला शरण जाणं फार महत्त्वाचं आहे. ज्ञानोबारायांची तीच भाषा, बरोबर आहे की नाही? निष्काम कर्माचरण आणि सद्गुरू उपासना याने अंतकरणातले 2 दोष गेलेले आहेत. विक्षेपाने आवरण गेलेलं आहे, मल आणि विक्षेप गेलेला आहे. आवरण नावाचा दोष शिल्लक आहे. आवरण नावाचा दोष घालवण्यासाठी जो साधन चतुष्ट संपन्न झालेला आहे त्याला ब्रह्मज्ञानाचा अधिकारी म्हणावा. खऱ्या अर्थाने तो तिथून पुढं, मग तिथून पुढं तो प्रवास कसा होतो? तो विवेकापासून प्रवास चालू होतो. मग विवेक, वैराग्य, समाधिषट संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, आणि मग सांगितलंय ब्रह्मज्ञान. इथपर्यंतचा प्रवास करायचा. इथपर्यंतचा प्रवास काय सहज शक्य आहे का? हो नाही नाही नाही. संसारिक माणसांना शक्य प्रवास नाही. का शक्य नाही? कारण आपली बुद्धी ही संसाराने घारलेली आहे. आपली बुद्धी नाही का दुसऱ्याचं कमी जास्त करण्यामध्ये तिचं बाद झालेली ती बुद्धी. ती बुद्धी तल्लक नाही, लख नाही ती बुद्धी. आणि ज्ञानासाठी तर बुद्धी लख पाहिजे, तल्लक पाहिजे. ज्ञानोबा बोलतात उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत सुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. उपनिषद बोलतं हे. बुद्धी जर तल्लक असेल तरच ज्ञानाचा प्रवास होतो, नाहीतर ज्ञानाचा प्रवास होत नाही. मग आमचं ज्ञान नाही, आम्हाला विवेक नाही, आमचं वैराग्य नाही. मग जगद्गुरू महाराजांना सांगितलं काही लोकांनी की तुम्ही भामचंद्रावरती जा, तिथं गेल्याच्या नंतर साधना करा, आणि जोपर्यंत गुरु भेटत नाहीत तोपर्यंत तुम्ही कीर्तन करू नका. म्हणजे अगोदर कीर्तन करण्यासाठी काय काय करावं लागतंय? बोला. कीर्तन करण्यासाठी अगोदर गुरु करावे लागतात. कीर्तन करण्यासाठी अगोदर ग्रंथ पाहावे लागतात. कीर्तन करण्यासाठी पाहिले पुराणे, धांडुळली, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करावा लागतो की नाही? करावा लागतो. काही काही लोक कीर्तन करण्यासाठी पुस्तकं पाहतात, ग्रंथ पाहतात, पण ते उघडून पाहत नाहीत, कपाटावर ठेवलेलेच पाहतात आणि निघतात. बरोबर आहे की नाही? असं नाही, ते उघडून पाहावे लागतात. काय सांगितलं त्याच्यामध्ये? आत्मबोध काय, तत्वबोध काय, स्वबोध काय, याच्याशिवाय कळणार नाही. ज्ञानोबा बोलतात की नाही? मावळीत विश्वाभासू नवल उदयाला चंडांसू अद्वया अब्जिनी विकासू वंदू आता. बोध आणि बुद्धी याच्यामध्ये जी काळ रात्र निर्माण झाली, ती काळ रात्र घालवण्यासाठी सद्गुरुरूपी सूर्याचा उदय व्हावा लागतो.
जो अविद्या राती रुसूनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया जो सुदिन करी ज्ञानिया सोबोधाचा विठ्ठल विठ्ठल जेने विवळतीये सवळे लाहोने आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहांतीचे अविसाळे जीवपक्षी लिंगदेह कमळाचा पोटी वेचुतयाचित भ्रमाचा बंदी मोक्ष जयाचा उदयला होय. ज्ञानोबरायांची भाषा आहे. शब्दाच्या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडत विरह वेडी बुद्धिभेदू तया चक्रवाकाचे मिथून समरस्याचे समाधान भोगवी चितगगन भुवन दिवा. जोपर्यंत गुरु भेटत नाहीत तोपर्यंत समरस्याचं समाधान होत नाही. म्हणून गुरु करणं गरजेचं आहे. महाराजांनी 15 दिवसाची साधना केली. 15 दिवसाची साधना. महाराज बोलतायत 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. भामगिरी पठारी वस्ती जाण केली वृत्ती स्थिरावली परब्रह्मी विंचू सर्प येऊनी अंगाशी झोंबले पिडूजे लागले सकळे कर्पुरी दीपकी तैसा पै निमाला तैसा देह झाला तुका मने. हा प्रवास महाराजांचा अत्यंत मोठा प्रवास आहे. तुकोबा मोरे इथून प्रवास सुरू झाला तो तुका आकाशा एवढा इथपर्यंतचा थक्क करणारा प्रवास आणि तो प्रवास आपल्याला आकृष्ट करतोय. या तुम्ही परमार्थामध्ये या. सर्वसामान्य जीवन असू द्या. इथं जातीचा विचार नाही, इथं यातीचा विचार नाही. नारे नर याती भलते सर्व या ठिकाणी सर्वांना येण्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार आपल्याला बहाल केला तो ज्ञानोबरायांनी. पूर्वी सनातन पद्धतीनं चालत असलेला हा संप्रदाय याच्यामध्ये आपल्याला प्रवेश नव्हता. त्या ठिकाणी जातीचा विचार यातीचा विचार सर्व गोष्टीचा विचार होता. मग ज्ञानोबरायांनी हा मार्ग प्रशस्त केला आणि सांगितलं मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. आपला परमार्थामध्ये अनहद प्रवेश झालेला आहे. आपला परमार्थ चालू झालेला आहे. बरोबर आहे. आपला मूळ मुद्दा चालला होता. भक्तीनं अंतकरण दुर्बल बनतं. पण एकदा का भक्ती परिपक्व झाली की तेच अंतकरण सक्षम बनतं. मग महाराजांनी देखील विचार केला की आता देवाला आपण सुरुवातीच्या काळामध्ये आपलं सर्वसामान्य गोष्टी सांगत बसलो. देवा अरे माझे गात्र वाया जाऊ देऊ नको, शरीर सुदृढ ठेव, नाही का मला तुझी भक्ती करायची, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. देवा तुझी जर भक्ती करायची असेल तर माझे गात्र व्यवस्थित ठेव. छोट्या छोट्या गोष्टी महाराज सांगू लागले. आणि देव देखील या छोट्या छोट्या गोष्टीला जरा थोडा कंटाळला होता. का कंटाळला होता? अहो तुम्ही परमार्थाच्या बद्दल विचारा. बरोबर आहे की नाही? ज्या वेळेस तुम्ही परमार्थिक माणसाच्या समोर जाताय त्यावेळेस परमार्थाच्या बद्दलच चर्चा झाली पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण बऱ्याच वेळा असं होतं परमार्थिक माणसाच्या समोर गेलं तरी चर्चा व्यावहारिकच असते. बरोबर आहे की नाही? परमार्थिक माणसाच्या समोर गेलं तर विचारलं पाहिजे. त्याला काय विचारलं पाहिजे? माझा उद्धार कधी होईल हे विचारलं पाहिजे. सांगा मला हा आत्मबोध कशाने होईल? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंती ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. बरोबर आहे की नाही? तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग ह्या सर्व गोष्टी आहेत. जे ज्ञानाचा कुरुठा शेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोने. ह्या सर्व गोष्टी विचारणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण विचारत नाहीत ते तरी कशाला सांगतील? बरोबर आहे की नाही? म्हणून विचारल्या गेलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये ही उत्पन्न होत नाही विचारण्याची लालसा तोपर्यंत मग लोक तरी कशाला विचार करतील? संत तरी ज्या प्रवाहातच जर तुम्ही नाहीत तर बाकीचा विचार करण्याचं कारण काय? जर मूळ प्रवाहात तुम्ही याल आणि जर विचार करीत असाल तर नक्की तुमचा उद्धार आहे. मग महाराजांची भक्ती आणखी परिपक्व होऊ लागली. आता महाराज बाकी देवाला आव्हान करू लागले. देवा अरे जो काही भोग आहे तो माझ्या पद्धतीने मी भोगेल, बाकी काय अडचण नाही मला. ज्या दिवशी परमार्थात प्रवेश केला त्यावेळेस माझी दुबळी परिस्थिती होती. बरोबर आहे की नाही?
परिस्थिती माणसाची दुबळीच असते, पण तिला सक्षम बनवणं गरजेचं आहे. मग तो व्यवहार असू द्या, नाही तर परमार्थ असू द्या. सर्वसामान्य जीवनाला इथं अर्थ नाही, मध्यमवर्गीय जीवनाला इथं अर्थ नाही. एकतर व्हायचं तर उच्च कोटीचं व्हावं लागतं, बरोबर आहे की नाही? आणि मग झालं तर सामान्य, त्याचा काय कोण विचार करीत नाही सामान्याचा. झालं तर उच्च कोटीचं, मधल्या माणसाचा या ठिकाणी विचार होत नाही. मग आम्हाला मधली अवस्था नको परमार्थाची, उच्च कोटीची अवस्था पाहिजे. आणि उच्च कोटीची अवस्था आता आमच्या अंतःकरणामध्ये ती लालसा लागलेली आहे. ज्या वेळेस आम्ही भक्तीला लागलो त्यावेळेस आमचं दुर्बलत्व होतं, पण आता आमची भक्ती सिद्ध झाली आणि आता आम्ही देवाला देखील आव्हान करू लागलो. अभंगाचं पहिलं होईल तो भोग भोगिना बोला, 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 होईल तो भोग भोगिना भोगिना बोला, होईल तो भोग भोगिना बोला, होईल तो भोग भोगिना बोला, होईल तो भोग भोगिना बोला. घाली विठ्ठला भार तुझा, न घाली विठ्ठला भार तुझा, न घाली विठ्ठला भार तुझा, न घाली विठ्ठला भार तुझा. तुम्हा पासवे इच्छिन सदाना, तुम्हा पासवे इच्छित सदाना, तुम्हा पासवे इच्छित सदाना, तुम्हा पासवे इच्छित सदाना, तुम्हा पासोरी हे 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 इच्छित सदाना. होईल तो भोग भोगिना पुरा, न घाली विठ्ठला भार तुझा, न घाली विठ्ठला भार तुझा, होईल तो भोग भोगिना पुरा, न घाली विठ्ठला भार तुझा, न घाली विठ्ठला भार तुझा, भार तुझा. ते नेमच आहे. एकतर स्वरात झालं पाहिजे, नाहीतर जोरात झालं पाहिजे. तसं इथं जोरातच झालंय आता. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. होईल तो भोग भोगीना आपुला, न घाली विठ्ठला भार तोच. देवा, जी काही संकट आलेत, अरे छोटी छोटी संकट आमच्यावरती आलेत, काही काही हिमालय एवढी संकट आलेत, पण आता मात्र आम्ही तुझ्यावरती भार घालणार नाहीत. आम्ही आमच्या पद्धतीनं त्या संकटाला सामोरं जाऊ. कधीतरी भक्ती याच्यासाठी पण करायची. आपण बऱ्याच वेळा आपण मंदिरामध्ये जातो, बऱ्याच वेळा म्हणजे आपण रोजच मंदिरात जातो, बरोबर आहे की नाही? रोज मंदिरात गेल्याच्या नंतर काय असतं आपलं दर्शन घेताना? बोला बोला, दर्शन घेताना आपण काय मागतो देवाला? सुखाचं ठेव, बरोबर आहे की नाही? आपण कधीतरी देवाला विचारलंय का, देवा तू कधी सुखाचा आहेस का? तुझं कसं चाललंय, तुझं बरं आहे, असं कधीच आपण देवाला विचारत नाहीत. पण आपण मात्र रोज धडाका चालू आहे की देवा सुखाचं ठेव. बरं, आता हे सर्वसामान्य माणसं बोलतात सुखाचं ठेव, याच्यात नवल नाही, कारण त्यांना कळतच नाही. ते अज्ञानी माणसं आहेत, ते परमार्थाच्या प्रवाहापासून फार दूर आहेत, नाही कळणार त्यांना. पण जे परमार्थामध्ये आहेत, लाखो लोक त्यांचे अनुयायी आहेत, ते पण सांगतात की आता काय म्हटले, 31 बेलाचे पानं घ्या, 31 आवळ्याचे पानं घ्या आणि कुठं दिवा लावा म्हणतात काय की बाबा ते. त्यांचं चाललेलं आहे सध्या. महादेवाचे मंदिर तर इतके गुळगुळीत झालेत महाराष्ट्रातले, एकच सध्या पॅटर्न सुरू आहे. आता आमच्या पुण्यामध्ये पण कथा झाली. तुम्ही मला सांगा, हे माणसं बाहेरून येतात आणि आपल्या या महाराष्ट्राच्या श्रद्धेचा उपभोग घेतात,
महाराष्ट्राची श्रद्धा इतकी लेचीपेची श्रद्धा नाही. आपण कोणाच्याही नादी लागू नये. का लागू नये? कारण ज्ञानोबा तुकोबा जर आपले बाप असतील तर इतरांच्या दारात जाण्याची गरजच काय आपल्याला? काय गरज आहे आपल्याला? नाही गरज. पण समर्थाच्या पोटी आम्ही जन्मलो करंटी पण आपला आपण वेळोवेळी सिद्ध करतो. सामान्य गोष्ट द्या हो सोडून, सामान्य गोष्ट द्या सोडून. प्रथितेश कथाकार पूज्यश्री महाराजश्री चालले आता. म्हटले महाराजांची ह्या संतांची त्या संतांची भेट झाली. अहो तुम्हाला तिथं जाण्याची गरजच काय? नाही गरज तुम्हाला तिथं जाण्याची. तुम्ही या मुख्य प्रवाहात आहात. तुमच्या पाठीमागा हजारो समाज आहे, अनुयायी येणार आहेत. तुम्ही त्यांना काय संदेश देणार? तुम्ही ह्या कथेला जाताय, तुम्ही त्या कथेला जाताय. नका समाजाची दिशाभूल करू नका. हा सर्वसामान्य समाज एक संध राहिला पाहिजे. 700 वर्षापासूनचा हा समाज एक संध ठेवण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलं, तुकोबारायांनी केलं. अर्थात निळोबाराय, जोग महाराज, आपल्या सर्व फडकरी परंपरा यांनी ठेवलं, वास्कर परंपरा, अन्य सर्वच परंपरा. आत्तापर्यंत ज्ञानाची आराधना करणारे आणि ज्ञान जोपासणारे ही मंडळी आहेत. ही साधी आणि सोपी गोष्ट नाही. तुम्हाला सांगू, माहिती आहे तुम्हाला? बघा, पंढरपुरामध्ये 4 महिन्याचा चातुर्मास चालतो आणि 4 महिन्याच्या चातुर्मासमध्ये जर एखादी अप्रिय घटना घरातली घडली, आता इतकं उच्च बोलायचं कारण नाही, जर कोणी घरातलं माणूस गेला मेला तर त्या माणसाच्या अंत्यविधीला पंढरपूर त्या लोकांना सोडता येत नाही. आजही ह्या परंपरा ज्ञानदानाचं कार्य करतात आणि ती परंपरा म्हणजे जगविख्यात परंपरा देगलूरकर परंपरा. आजही घरातलं कोणी जर व्यक्ती गेला तर त्यांना पंढरपूर सोडता येत नाही. परमार्थ म्हणजे काय? सामान्य गोष्ट नाही. परमार्थ म्हणजे सतीचं वाण आहे. याच्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर अहो किती सासूरवासीचं जिनय हे. सासूर कागा सासूरवासा माझं केले भगवंता, असं जिनय हे. लोक एक बोलतात, लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि जो समाज चाललेला आहे, एक संध समाज चाललेला आहे, त्या समाजाचं ध्रुवीकरण करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची, हे काही बरं नाही. माझा मुद्दा चाललाय की ज्या ज्ञानोबा तुकोबारायांचे आपण अनुयायी आहेत, बस त्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? देवाकडे आपले छोटे छोट्या गोष्टी घेऊन देवाकडे गेले नाही पाहिजे. देवा माझं बरं कर किंवा काय, नाही नाही नाही, जे आहे ते माझ्या प्रारब्धाने. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? कर्मसिद्धांताचा नेम आहे. कर्मसिद्धांतामध्ये देवालाही हस्तक्षेप करता येत नाही आणि जर देवाला कर्मसिद्धांतामध्ये हस्तक्षेप करता आला असता तर रामप्रभूला वनवासाला जावं लागलं. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला, रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, बरिये सी गंवारा साध, बरिये सी गंवारा साध, बरे सजना दादा, बरिये सजना दादा, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे रावण गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, वियोग घडला सीता देवी, सीता देवी. कर्मे श्रीराम वनवासा गेला. सीतादेवीला वियोग कर्मामुळं घडला. दशरथ कर्मामुळं गेला. कर्माचा सिद्धांत आहे, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही, त्याच्यामध्ये फेरफार करता येत नाही. जे लिहिलं ते लिहिलं, त्याच्यामध्ये बदल नाही. मग कर्मसिद्धांतानुसार जर देवाला इथं आल्याच्या नंतर दुःख जर भोगावं लागत असेल तर आपण देवाकडं आमचं दुःख निवारण कर अशी मागणी करण्याचं काही कारण नाही, काही कारण नाही. बस देवाला सांगायचं, देवा परमार्थामध्ये जर तुला काही सहकार्य करता आलं तर कर. बरोबर आहे की नाही? महाराज जरी सुरुवातीला प्रारंभी बोलले की नाही, कागा सासूरवासा बोलले, का दिनाचं दिन केलं बोलले, तुझे दास्य करू आणि का मागू खावया बोलले, संसाराने आम्ही दिन झालो
बोलले, सर्व गोष्टी महाराज बोलले. पण नंतर महाराजांनाच वाटू लागलं एकांतात बसल्याच्या नंतर, अरे गड्या, आपण देवाजवळ किती 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 परिहार दिला, सर्व सामान्य गोष्टीचा परिहार दिला. आता मात्र देवाला ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत. आता मात्र देवाला सांगायचं, देवा आता मी सक्षम झालोय, आता मी भोगण्यासाठी जो काही आघात येईल तो भोगण्यासाठी मी सक्षम आहे. आणि खरं सांगू का, आपण संसारिक माणसं आहोत. बघा, देवाला एकच प्रार्थना करायची, देवाला एकच बोलायचं, देवा आमच्या संसारिक काही कामामध्ये तू हस्तक्षेप करू नको. बरोबर आहे की नाही? संसारिक काम आमचं जे चाललंय ते चालू दे, त्याच्यामध्ये चढ उतार येणारे आहेत. काही गोष्टी आमच्या मनासारख्या होतील, काही गोष्टी आमच्या मनासारख्या नाही होणार. बघा ना, संसाराचं सूत्रच असं आहे. संसार दुःख म्हणून सांगितला, आपल्याला सर्वांना ती प्रमाणे माहिती आहेत. सर्व गोष्टी संसाराच्या बद्दलच्या आहेत. संसार जर दुःख देणार आहे, संसार जर दारूने संसार जर शीण करणार आहे, तर मग त्याच्या उत्कर्षासाठी देवा तू आम्हाला मदत करू नको. जो संसार शीण करणारा आहे त्याचा उत्कर्ष तरी कशासाठी करायचा? त्याचा उत्कर्ष तरी कशासाठी साधवायचा? संसार असा आहे, ज्या वेळेस बरं चाललेलं असतं, आता बरं चाललंय म्हणता म्हणता कधी बिघडून जातं कळत सुद्धा नाही. ते गाणं आहे बघा, बना के क्यों बिघाडा रे ऊपरवाले. तू का जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये का तू हस्तक्षेप केला, का तू बिघडले हे सर्व. पण देव जर आपल्याला या संसारामध्ये सहकार्य करत नाही तर त्याच्याकडून सहकार्याची कधी अपेक्षा करायची नाही. कधी त्याला संसाराच्या बद्दल बोलायचं नाही. फक्त देवाला एक गोष्ट बोलायची. काय बोलायची? देवा माझ्या अंत समयाला तू धावून ये. अरे या जगामध्ये सर्वात मोठी गोष्ट काय असेल तर ते मरण सांगितलंय. 2 दुःख सांगितलेत की नाही शास्त्रांनी? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आत्यंतिक दुःख म्हणजे काय? जन्ममृत्यूचं दुःख आत्यंतिक म्हणून सांगितलंय. जन्ममृत्यू, जन्माचं दुःख फार कठीण आहे. किती कठीण आहे? ज्ञानोबराय बोलतात, डोळा हरळ न विरे, घाई कोत न जिरे, ते काळीचे न विसरे. जन्म दुःख ऐशी परी, जन्माचा कंटाळा धरी. परत म्हणतो, आता मी जन्माला येणार नाही. मने पुये करते रिघाला, मूत्र रंध्रे निघाला, कटारे म्या चाटीला कुच स्वेदू. अशा काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणक्षणा ध्यात असे. हे जन्माचं दुःख किती कठीण आहे. येताची कर्म जाड, तुझी मान अडकली. मधला समातीने आपल्याला सांगितलं हे सर्व दुःख. मधला समाता ज्ञानोबारांच्या आवडीची माता आहे. बरोबर आहे की नाही? ही मधला समाता आपल्या बालपणीच छोटा असतानाच त्या मुलाला उपदेश करते की बाळा उठी पुत्रा, जाई बाळा तीर्थे रे हिंड. ज्या ठिकाणी साधू संत उदंड आहेत अशा ठिकाणी जा. आणि अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर जे जास्त उदंड बोलणार नाहीत अशांनाच गाठ. नाही तर साधू संत तर खूपच आहेत ना. बरोबर आहे की नाही? पण उदंड बोलणाराचं काय खरंय सांग? ते म्हणते बाळा, जो तुला प्रचंड बुझावेल, तुला ज्ञानाची भूक लागलेली आहे, तुझ्या ज्ञानाची भूक जो शांत करेन अशा ठिकाणी जा आणि गुरु कर. बरोबर आहे की नाही? ही मधला समाता आपली माता देखील उपदेश करते. बरोबर आहे की नाही? ही वादळानंतरची शांतता आहे बघा ना. काल वादळ येऊन गेलं आणि त्याच्यानंतरची ही शांतता आहे. विठाला काही अडचण नाही. तुम्ही धर्ममंडपात आलात, या कीर्तन मंडपात आलात आणि आपल्या कानावरती हे पडलं तरी खूप झालं. बरोबर आहे की नाही? टाळ मृदुंग, ज्ञानोबारांच्या ओव्या, जगद्गुरू महाराजांचे अभंग, संत वचन आपल्या कानावरती पडणं म्हणजे काही ही कमी गोष्ट नाही. फार नाही का, फार आस्थेचं काम आहे, फार पुण्याचं काम आहे. बरोबर आहे की नाही? परमार्थाच्या वाटेला तर आपण निघालेलो, सर्वच निघालेलो आहेत. पण तिथपर्यंत पोहोचतो कोण? मधात किती अडकलेत, किती आडकाठ्या आहेत ह्या. ज्या परमार्थाने आपल्याला मोक्षापर्यंत जाता येतं त्याच परमार्थाचं स्वरूप आता टिंगल टवाळीमध्ये झालं की नाही? बोला. आस्थेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी परी, प्राप्तीच्या पैल तिरी विपायला निघे. एखादाच तिथपर्यंत जाऊ शकतो. माझा मुद्दा चाललाय मधला समाता. ती आपल्या मुलाला लहानपणी उपदेश करते. तो मुलगा किती लहान आहे, पाळण्यात घातलेला आहे आणि ती त्याला गाणे म्हणून हाका मारते. आपल्याकडेही गाणे म्हणण्याची प्रथा आहे. बरोबर आहे की नाही? पण आपण काय गाणं म्हणतो? आपल्या गावात गाणं म्हणत नाहीत का? हाड हाड. तिथून जेच हाड हाडेला सुरुवात होते तर शेवटपर्यंत हाड हाड त्याची असते. बरोबर आहे की नाही? लहानपणी
घरातले म्हणतात बाळ्याला काही कळत नाही. जरा बाळ्या मोठा झाला, शाळेत जाऊ लागला, शाळेतले म्हणतात बाळ्याला काही कळत नाही. नंतर शिक्षक म्हणतात बाळ्याला काही कळत नाही. वर्गातले मुलं म्हणतात बाळ्याला काही कळत. बाळ्या मोठा होतो, कॉलेजला जातो, मग कॉलेजचे मित्र म्हणतात बाळ्याला काही कळत नाही. बाळ्याचं लग्न होतं आणि मग बाळ्याची बायको म्हणते आमच्या यांना कळत नाही. नंतर बाळ्या मोठा होतो, मुलं होतात, बाळासाहेब होतो तो बाळ्याचा. आणि मग मुलं देखील म्हणतात आमच्या बाबाला, सुना आलेले म्हणतात आमच्या बाबाला कळत नाही. म्हातारी माणसं म्हणतात बाबाला काही, आमच्या मित्राला काही न कळताच तो तिरडीवर जातो. न कळताच त्याला काही कळत नाही. जगाचा नियम असा आहे. पण ह्या धर्ममंडपात आल्याच्या नंतर हे काही आपल्या कानावरती येतं, हे कळण्यासाठी ती मधला समाता उपदेश करते. बाबा उठी पुत्रा जाई बाळा तीर्थेरे हिंड. तू त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जे साधू संत आहेत ते दुःखाचे तुझ्या उपाय सांगतील, तू तिथं गेला पाहिजे. अर्थात महाराजांची हीच भाषा आहे. महाराज देखील हेच बोलतात, हे जे जन्माचं दुःख आहे हे फार कठीण दुःख आहे. त्या दुःखाला छेद दिला आम्ही आणि ते दुःख आता बाजूला झालं. आता मात्र जगण्याचं दुःख आहे. बघा 3 दुःख सांगितलेत. एक जन्माचं दुःख आहे, एक जगण्याचं दुःख आहे आणि एक मरण्याचं दुःख आहे. जगण्याचं दुःख का कमी आहे का? अहो क्षणाक्षणाला आपल्याला मरावं लागतं, बरोबर आहे की नाही? कोण अपमान करतं, कोण आपल्या मनासारखं वागत नाही, कोण आपल्या मनासारखं बोलत नाही, कोण शब्दाला जागत नाही, कोण शब्द पाळीत नाही, कोण म्हणतं मी आपलाच आहे पण आपला राहत ठरलेलं. हे सर्व व्यवहार आहेत, हे सर्वांना माहीत आहे. पण हे जगणं आपल्याला त्रस्त करणारं जगणे. त्या सुरेश भटांचे शब्द आहेत बघा. सुरेश भट बोलतात, हितुकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. हे जगणं छळणारं जगणे. या जगण्यामध्ये त्रास आहेच आहे. मग तो त्रास कुठपर्यंत काढायचा? जोपर्यंत आपण शय्यावर पडत नाहीत तोपर्यंत आपला त्रास चालूच आहे. आणि मग माणसं आयुष्याच्या शेवटी पश्चाताप करतात, अरे गड्या माझं जीवन असंच गेलं, असंच गेलं, असंच गेलं. बस माझ्याकडून कधी दानधर्म घडला नाही, माझ्याकडून कधी तीर्थवारी घडली नाही, माझ्याकडून कधी अन्नदान घडलं नाही, श्रवण नाही घडलं. अहो या ठिकाणी किती उपलब्धी होती. सकाळपासून नाही का 4 पासून काकडा चालू आहे, नंतर गाथापारायण चालू आहे, नंतर आपलं प्रवचन चालू, नंतर कथा चालू, हरिपाठ चालू, ह्या सर्व गोष्टी कीर्तन. पण या कुठल्याच गोष्टीचा आम्ही लाभ नाही घेतला. या ब्रह्माचं सेवन केलं नाही, फक्त आम्ही अन्न ब्रह्माचं सेवन केलं, दुसरं काही करू शकलो नाहीत आम्ही. आणि हा पश्चाताप होतो. हा पश्चाताप झाल्याच्या नंतर पश्चाताप दग्ध अंतकरण घेऊन आपल्याला पुढचा प्रवास करावा लागतो. पश्चाताप त्याच वेळेला होणं गरजेचं आहे ज्या वेळेला आपल्या हातामध्ये वेळ आहे, बरोबर आहे की नाही? आपल्या हातामध्ये वेळ आहे, नाही तर पश्चाताप काय, बरोबर आहे की नाही? सर्वसामान्य माणसाची जी उपलब्धी आहे, धावणं 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 चालू आहे, त्याचं धावणं नित्य तो धावतोय, रात्रंदिवस तो धावतोय. बघा एका राजाकडं एक मनुष्य गेला आणि त्यांनी सांगितलं, बाबा तू नेहमीच धावधाव करीत असतो, का पळत असतो? त्याने सांगितलं, खरंच सांगू का, माझी परिस्थिती फार सामान्य आहे, सामान्य परिस्थिती असल्यामुळं मला पळावं लागतं. राजाला असं सांगितल्याच्यानंतर राजाने सांगितलं की उद्या तू सकाळपासून पळायला सुरुवात कर, जिथपर्यंत पळशील ना तिथपर्यंत ही जमीन मी तुला देऊन टाकतो. बघा जिथपर्यंत तू पळशील ती जमीन तुला देऊन टाकतो, फक्त एक नेमे जिथपर्यंत पळाला तिथून सूर्य अस्ताच्या आत तू इथं आला पाहिजेस, बरं का? तर ही तुला जमीन जेवढं पळशील तेवढी तुला जमीन देऊन टाकेल. सकाळी सूर्य उदय झाला आणि हा जो पळायला लागला, इतका पळाला, इतका पळाला, इतका पळाला, थोडं 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 नाही का, कोणी म्हटलं पाणी पे, नाही 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 म्हणलं, आता थोडं पळतो म्हणला, थोडं पळतो थोडं पळतो, खूप वेळ गेला तो, 2-3 वाजले आणि नंतर त्याच्या लक्षात आलं, अरे गड्या आपल्याला पाठीमागं फिरायचे, पाठीमागं आपण फिरणार नाहीत तर आपल्याला ही जमीन मिळणार नाही. मग तो पाठीमागं पळू लागला. आता तुम्ही मला सांगा, सकाळी 7 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत तो पळत गेलेला अंतर परत 3 ते 6 पर्यंत येऊ शकतो का तो? नाही. अहो दम लागला आणि जागेवर गेला तो. राजा जवळ आला आणि सांगितलं, खरं तर तुला 3-3.5 फुटच जमीन लागणार होती, बरोबर आहे की नाही? पण तू किती पळाला. एक गोष्ट सांगू का, अति महत्त्वाची, हे राजा जमीन ही गोष्ट द्या सोडून, माझा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पळतोय पण आपल्याला माघारी फिरण्याचं पण कळलं पाहिजे.
माघारी फिरण्याचं कळलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला माघारी फिरण्याचं कळत नाही ना, तोपर्यंत आपल्या पळण्याला अर्थ नाही, काही अर्थ नाही. आपण आहेत तोपर्यंत उपभोग घेतला पाहिजे, नंतर उपभोग घेऊ. तुम्ही मला सांगा ना, गुडघे साथ देतात का? किती अडचणी आहेत. उठता येत नाही, बसता येत नाही, पाहिजे तशी कुठलीही क्रिया आपल्याला करता येत नाही. आणि मनुष्य जिवंत असून हातबल होतो. ही हातबलता आपल्याला जर दूर करायची असेल तर आहे हा क्षण जगून घ्यायचा, महत्त्वाचा आहे हा क्षण देवाच्या सत्कारणी लावायचा. अर्थात मुद्दा चाललाय छोटे छोटे दुःख देवाला सांगत बसायचं नाही, आपलं आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. आणि ज्या दिवशी आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करू, बरोबर आहे की नाही, महाराजांच्या लक्षात आलं ही गोष्ट की अरे रामप्रभूच्या जीवनामध्ये कर्मसिद्धांत आहेच आहे, अन्य साधू संतांच्या जीवनामध्ये कर्मसिद्धांत आहेच. अर्थात प्रत्येक जीवाला कर्मसिद्धांतानुसार चालावं लागतं. मग आपण का आडेविडे घ्यायचे? बघा, बरेच लोक असं म्हणतात की बाबा हे परमार्थ करणार आहेत, यांना कशाला दुःख यायला पाहिजे, यांना कशाला रोग व्हायला पाहिजे, हे तर नित्य परमार्थात असतात. अहो, त्या परमार्थाचा आणि त्या रोगाचा काडी मात्र संबंध नाही. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक परमपूज्य सद्गुरू स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांना शुगर 50व्या वर्षीच झालेली होती, BP 50व्या वर्षीच झालेला होता. म्हणजे अर्थात जे साधू आहेत, संत आहेत, उच्च कोटीला पोहोचलेले आहेत, त्यांना का रोग होत नाहीत का? होतात. पण त्या रोगाकडे लक्ष न देता बस. आत्ता बघा, आपण मोबाईलवर बघतोय, वृंदावनामध्ये प्रेमानंद स्वामी आहेत, दोन्ही किडन्या गेलेल्या आहेत त्यांच्या, दोन्ही किडल्या. एका किडनीचं नाव राधा ठेवलेलं आहे आणि एका किडनीचं नाव राणी ठेवलेले, राधा राणी. 2 किडन्या गेल्यात. पण त्यांचा दिनक्रम जर आपण पाहिला तर थक्क करणारा दिनक्रम आहे. रात्रीच्या 2 वाजता ते परिक्रमेला निघतात वृंदावनच्या. आत्ता मोबाईलवर फार प्रसिद्ध झालेत. विराट कोहली आत्ता वर्ल्ड कपच्या अगोदर त्यांच्या दर्शनाला जाऊन आलेला आहे, बरोबर आहे की नाही. असे म्हणजे फार मोठे मोठे साधू आहेत. 2 किडन्या गेल्यात, पण ते तू देवा, तू तुझ्या शरीराचं काम कर, माझं मला काम करायचं आहे. रात्रीच्या 2 वाजता ते परिक्रमेला निघतात. त्यांचा पूर्ण दिवस व्यस्त असतो. बस एकच ध्यास त्यांचा, कृष्ण कृष्ण कृष्ण, दुसरा ध्यास नाही. त्या सर्वसामान्य दुःखाकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही. सर्वात मोठी घटना पश्चिम बंगालचा गौरव स्वामी रामकृष्ण परमहंस. ज्या वेळेस रामकृष्ण परमहंसांचं शेवटचं आयुष्य, रामकृष्ण परमहंस म्हणजे कोण? स्वामी विवेकानंदाचे गुरुजी. स्वामी विवेकानंदाचे गुरुजी. बघा, आयुष्याच्या शेवटच्या संध्याकाळी रामकृष्ण परमहंसांना घशाचा कॅन्सर झाला. साधू आयुष्य समर्पित केले आणि अशा साधूला घशाचा कॅन्सर. बऱ्याच लोकांनी नाव पण ठेवले, बरेच लोक बोलले. लोकांचं काम आहे नाव ठेवणं, बरोबर आहे की नाही. आणि आपलं काम आहे की सरळ रस्त्याने चालणं. स्वामीजींनी मात्र पाठ देणं, शिक्षण देणं सोडलं नाही. रात्रंदिवस त्यांचे पाठ चालू आहेत, शिक्षणासाठी लोक येत आहेत. स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे शिक्षणासाठी आल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदांनी विचारलं की तुम्ही मला देव दाखवताल? देव आहे? अरे ते म्हटले, आत्ताच याच ठिकाणी मी तुला देव दाखवतो. इतकी त्यांची ताकद होती. बघा, गुरुजी असतात, बरोबर आहे की नाही. आणि गुरुजी उच्च पदाला पोहोचलेले असतात, म्हणूनच ते गुरुजी असतात. गुरुजी कधी लहान होत नाहीत, गुरु कधी लघु होत नाही, बरोबर आहे की नाही. आणि जो लघु होतो तो कधीच गुरु होत नाही. विठाला विठाला ज्या वेळेस रामकृष्ण परमहंस पाठ घ्यायचे आणि शिष्य बसलेले असायचे, आता मात्र देवाला जीवन समर्पित करण्याची वेळ आलेली आहे. बस काही क्षण गेला, काही काळ निघून गेला आणि मग स्वामीजी त्या चौकामध्येच त्यांच्या पाठशाळेच्या समोर एक भजेची हातगाडी होती. त्या ठिकाणी रोज तो पकोडे तळणारा यायचा, भजे तळणारा यायचा आणि त्याचा वास स्वामी रामकृष्ण परमहंसांना यायचा. मग ते पाठ अर्धवट सोडायचे आणि त्या हातगाडीच्या दिशेने जायचे. हातगाडीच्या दिशेने गेल्याच्या नंतर शिष्यमंडळीला वाईट वाटायचं. शिष्यमंडळीचं असंच असतं, त्यांना कशाचं वाईट वाटेल काय सांगताच येत नाही, बरोबर आहे की नाही. नावासाठी गुरु बदलणारे पण शिष्य आहेत. आज कळालं आम्हाला ते. विठाला विठाला
ज्या वेळेस स्वामी रामकृष्ण तिथून जायचे अर्थात त्या गाडीवरती जायचे शिष्यामध्ये चर्चा व्हायची, बघा आपले गुरुजी म्हणजे भज्याचा वास आला कीच लगेच जातात, थांबायलाच तयार नाहीत, म्हणले पाठ पण घेत नाहीत. असंच बरं का परमपूज्य सद्गुरू दादा महाराजांच्या जीवनातली अशीच घटना आहे. दादा महाराज साखरे ज्यावेळेस आपल्या शिष्यासोबत एका सदनग्रस्ताच्या घरी जेवण्यासाठी निमंत्रण होतं, तिथं जेवायला गेले. जेवायला गेल्याच्यानंतर मग ते ताट वगैरे वाढलं, चांगले सोपस्कार केलेले होते जेवणाचे, जे आपण रोज नित्य करतोय ते सर्व सोपस्कार केलेले. मग दादा महाराज साखरे बसले आणि ते शिष्य पण बसला. पण नेमकं त्या एका भाजीमध्ये मीठ नव्हतं. मग दादा महाराजांनी घरातल्या त्या ग्रस्ताला आवाज दिला आणि सांगितला, हो म्हटले मीठ घेऊन या भाजीमध्ये मीठ नाही. असं म्हटल्याच्यानंतर त्या शिष्याने असं कसं तरी पाहिलं, म्हटले बघा आपले गुरुजी, आता जेवणात मीठ नाही, त्या भाजीत मीठ नाही तर कशाला मागायचं, तशीच खायची. तुकाराम महाराजाचं जीवन कसं, आपल्या गुरुजीचं जीवन कसं, लागला तुलना करायला. काही काळ गेल्याच्या नंतर गुरुजीच्या लक्षात आलं, अरे गाड्या याच्या मनामध्ये काहीतरी वेगळी चलबिचल चाललेली, बरोबर आहे की नाही. मग दादा महाराजांनी सांगितलं, बघ तुझ्या मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे. हो म्हटले चाललेलं आहे बाबा. असं आहे म्हटले, भाजीत मीठ नव्हतं तर तुम्ही तिथं कशाला मागायचं म्हणले, तसंच खायचं, नाहीतर खायचीच नव्हती भाजी, दुसऱ्या 2-4 भाज्या होतेच की. त्यांनी सांगितलं, तू काय समजतो म्हटले, काय समजतो मला. नाही म्हटले, मी तुम्हाला गुरुजी समजतो. अरे मी जरी गुरुजी असलो, जरी मला ब्रह्मज्ञान झालेलं असलं तरी ह्या सर्व गोष्टीची चव मला कळते. ह्या सर्व गोष्टीची चव जर न कारण त्या ठिकाणी मी माझं मन गुंतवलंय म्हणून मी जिवंत आहे. ज्या दिवशी आणि भज्याचं आणि माझं तादात्म्य सुटेल त्या दिवशी मात्र माझी यात्रा या ठिकाणची संपेल आणि मी अंतिम प्रवासाला निघेल. असं बोलल्याच्या नंतर काळजामध्ये धस्स झालं. बस पुढचा प्रवास चालू आहे, तेच भजे खायचे, त्याच ठिकाणी जायचं. स्वामी विवेकानंद अर्थात रामकृष्ण परमहंस रोजचा तो प्रवास. एक दिवस 8 वाजले, पाठ चालू, 8:30-9 झाले आणि नित्यक्रमाने तो गाड्यावाला आला. त्यांनी कढई ठेवली, तेल तापलं, भजेही टाकले, त्याचा सुगंध देखील पाठामध्ये आला. पण त्या दिवशी रामकृष्ण परमहंस जागेवरून उठले नाही. सर्वांच्या काळजामध्ये धस्स झालं की आज आपले गुरुजी जीवनयात्रा संपवत आहेत, आज आपले गुरुजी जीवनयात्रा संपवत आहेत. मला मुद्दा सांगायचा की साधू किती जरी मोठा झाला तरी त्याला दुःखाला सामोरं जावंच लागतं. साधूला दुःख आहेच. सर्वसामान्यांनी असा विचार करण्याची गरज नाही की साधूला दुःख आहे ना आम्हाला नाही का, आम्हालाही दुःख भोगावं लागतं आणि साधूलाही दुःख भोगावं लागतं. पण एक गोष्ट सांगू का, साधूचं दुःख हे जाणून असतं आणि आपलं दुःख हे अजाणतेपणे असतं. साधू हा दुःखाला जाणून सामोरं जातो आणि आपण अजाणतेपणे दुःखाला सामोरं जातो. विठ्ठल विठ्ठल होईल तो भोगी ना आपुला, न घाली विठ्ठला भार. आता माझ्या जीवनामध्ये जे काय म्हणून दुःख आलेत आता मी तुझ्यावरती भार घालणार नाही. पण एक गोष्ट आहे देवा, तुझं माझ्या अंतरामध्ये नाम आणि ध्यान राहावं ही मात्र प्रार्थना अभंगाच्या दुसऱ्या. तुम्हापासून हे इच्छित सदान, 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 अंतरित ध्यान भूकी नाम, अंतरित ध्यान भूकी नाम, तुम्हापासून हे इच्छित सदान, तुम्हापासून हे इच्छित सदान, अंतरित ध्यान भूकी नाम, अंतरित ध्यान भूकी
तुम्हापासून हे इच्छितसे दान, अंतरीचे ध्यान, मुखी नाम. तुमच्याकडून देवा ह्या दुःखाला मी सामोरं जातोय, धैर्य मला येते ते कशामुळं आलंय. बस तुम्ही एक दान द्या मला. कुठलं? अंतरामध्ये ध्यान आणि मुखामध्ये नाम. फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ज्या ज्या वेळेस ध्यानाची आणि नामाची गोष्ट येते त्यावेळेस ह्या दोन्ही गोष्टी संतांनी सोबत सांगितल्या. ध्यान आणि नाम हे घडलंच पाहिजे. ध्यानाची प्रक्रिया फार सुलभ आहे, तिला काय फार पैसे लागत नाहीत ध्यानाच्या प्रक्रियेला. पण माणसं ध्यान करत नाहीत. माणसं ध्यान कधी करतात ध्यान? बस झालेला वेद ज्या वेळेस असतो त्यावेळेस त्याचं ध्यान चाललेलं असतं. पण खऱ्या अर्थाने देवाचं ध्यान करण्यासाठी माणसं तयार नसतात. मग देवाचं ध्यान झालं पाहिजे. ज्यावेळेस ध्यानाची प्रक्रिया आपण करतो त्यावेळेस अंतःकरण स्थिर पाहिजे. आणि अंतःकरण स्थिर असल्याच्या नंतर त्या देवाचं ध्यान करायचं. कुठलं ध्यान? कसलं ध्यान? जो कोणी देव आपल्याला आवडतो त्याचं आपण ध्यान करायचं. भगवान कन्हैयाचं ध्यान आपण करायचं. आपण ध्यान करणारे आहात. ध्यान म्हणजे काय हे आपल्या सर्वांना कळतंय. फक्त रोज नित्याने करायचं ते. बात त्याला फार काही वेळ लागत नाही, त्याला काही खर्च लागत नाही. फक्त मन स्थिर झालं रे झालं की आपण काम करताना देखील देवाचं ध्यान करू शकतो. बरोबर आहे की नाही? मग देवाचं ध्यान करताना असतात तो विशिष्ट प्रकार सांगितला आहे. कसा आहे तो देव? आपण जर कान्होबाचं ध्यान करीत असो तर कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा भगवान श्री कन्हैया त्याने एक पाय सरळ ठेवलेला आहे आणि एक पाय तिरपा ठेवलेला आहे. देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमनो स्वामी माझा. त्यांनी आपला एक पाय तिरपा एक पाय सरळ ठेवलेला आहे. त्याची नखं स्फटिकाप्रमाणे दिव्य दिसत आहेत. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान आहेत. तुम्ही माझ्यासोबत प्रवास केला की लक्षात येईल. त्याचा पितांबर पिवळा पितांबर आहे. त्याचं कमर सिंहाच्या कपनेप्रमाणे लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवेणीने युक्त आहे. नाभी अतिशय सखोल आहे. वक्षस्थळ अतिशय विस्तीर्ण आहे. त्या वक्षस्थळावरती भृगु ऋषीने लात मारलेली आहे. ज्ञानोबारा त्याचं वर्णन करतात. जेने उरी हानितली पंपारा तयाशे चरण वाहशी दातारा. ते भगवंताच्या हृदयावरती चरण आहे. त्याच्यानंतर भगवंताचा कंठ हा कपोल शंखासारखा दिव्य आहे. हनवटी अतिशय मोहक आहे. ओठ त्याचे कुंदूर फुलासारखे लाल आहेत. दात त्याचे रत्नांच्या ओळी ठेवल्याप्रमाणे आहेत. नाशिकाग्र सरळ आहे. अर्थात डोळे त्याचे कमला समान आनंददायक आहेत. भोया धनुष्याकृती आहेत. मस्तक विस्तीर्ण आहे आणि त्या मस्तकावरती मलयागिरी नावाचं चंदन लावलेले. त्या भगवंताचे केस भुरुभुरू उडत आहेत. हातामध्ये त्याने बासरी धारण केलेली आहे. ती बासरी आपल्या आधारावरती म्हणजे ओठावरती ठेवलेली आहे आणि त्या बासरीतून तो ध्वनी काढतोय. क्लीम क्लीम क्लीम. तो आपल्या भक्तांना आकृष्ट करतोय. भक्तांनो, तुम्ही अनाथ नाही तर तुम्ही सनात आहात. ही ध्यानाची प्रक्रिया नित्य घडली पाहिजे. आपण नित्य देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या वेळेस संसारिक साधक या संसाराच्या मैदानामध्ये रणांगणामध्ये येतो त्यावेळेस त्या संसारिक साधकाच्या हातामध्ये नामाची तलवार आणि ध्यानाची ढाल असली पाहिजे. अर्थात ती ढाल आणि तलवार घेऊन हा संसारिक साधक ज्यावेळेस संसाराशी दोन हात करण्याचा प्रयत्न करतो खऱ्या अर्थाने तो विजय पावतो. त्याचा विजय निश्चित आहे. पण ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नामसाधना सांगितलेलीचे, नामाशिवाय तर शक्य नाही. नामसाधना जन्मताने पण नाम आलंच पाहिजे. जीवन जगताना नाम आलंच पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि मृत्यूच्या समयी देखील नाम आलं. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका मने सुखा पार नाही. तुका मने सुखा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका मने सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे त्याच्या सुखा पार नाही. त्याच्या सुखाला पारावार राहत नाही. ज्या वेळेस आम्ही अंतकरणामध्ये नाम धारण केलेलं आहे, मुखामध्ये आमच्या ध्यान आहे, अर्थात नाम ध्यान, आम्ही त्याची साधना करतोय. एक दिवस मात्र हे नाम हे ध्यान आम्हाला तारणार आहे. आणि हे नाम ध्यान आमच्याकडं असल्यामुळं गर्भवासाच्या दुःखालाही आम्ही काही मोजायला तयार नाहीत. अभंगाचं तिसरं चरण. नाही काकुनाती नाही गर्भवास, नाही काकुनाती नाही गर्भवास.
शास्त्री महाराज शास्त्री मूर्तीला आणि पण बघा ना कसं लावलाय आवाज. हा नाही का कुलती गर्भवासासाठी न धरी हे पोटी भय काही. गर्भवासाचं भय धरण्याचं काही कारण नाही. तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास देवा. आम्ही गर्भवासाला भिणारे नाहीत. कशामुळे भीत नाहीत आम्ही. गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदयी असता नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदयी असता हृदयी असता नाम तुझे. गर्भवासाच्या दुःखाला आम्ही व्हायला तयार नाहीत. का. कारण तुझं अंतकरणामध्ये नाम आहे. संसार करत असताना ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपण त्या नामाची साधना केली पाहिजे. ध्यानाची साधना केली पाहिजे. बघा आपण ज्या संसारामध्ये राहतोय आता आपला तेच विषय चालला की संसार हा शीण करणारा आहे. संसार हा दारूने. मग त्याच्याशी 2 हात करायचे म्हटल्यावर काय करावं लागेल. त्याच्याशी 2 हात करायचे म्हटल्याच्या नंतर नामाची साधना आपल्याला करावीच लागते. आपण इतरत्र किती वेळ घालतो वाया. खूप वेळ आपला वाया जातो. पण आपण नामचिंतन कधी करत नाहीत. आपली व्यर्थ बडबड असते. ज्या वेळेस थव्याने माणसं बसतात त्यावेळेस ते काय वेदांताच्या चर्चा थोड्याच करतात. त्यांची सुरुवात होती इथून तिथून आणि मग शेवट येऊन तिथं थांबतो. बरोबर आहे की नाही. पण ही गोष्ट करण्यापेक्षा हा वेळ घालवण्यापेक्षा आणि विशेष करून आपल्या गावामध्ये ही तरुण मंडळी खूप कीर्तनाला असते. छोटे छोटे मुलं असतात. परिसरामध्ये किंवा अन्यत्र असं इतकं वातावरण दिसत नाही. पण एक गोष्ट आहे आपलं एक मी सदर वाचलं होतं बघा. आपण वेळ वाया घालवायचा नाही. ते सदर असं होतं तो सध्या काय करतो. तरुणाच्या बद्दलचं त्या सदराखाली असं लिहिलेलं होतं तो सध्या काय करतो. म्हटले काय करत नाही तो. सकाळी 9 वाजता उठतो. ऐका बरं. तो काय करत नाही म्हटले. सकाळी 9 वाजता उठतो. 9 वाजता उठल्याच्या नंतर गरम पाण्याने आंघोळ करतो. त्याच्यानंतर कडक शर्ट घालतो. मळालेली जीन पॅन्ट घालतो. आणि आईच्या पिवशीतून बापाच्या खिशातून 200 रुपये घेतलेले असतात. 150 रुपयाचं पेट्रोल टाकतो आणि 50 रुपयाचा अन्नाची मिसळ खाण्यासाठी जातो. बरं का. मग त्याला घरचं जेवण नाही म्हटले. घरचं जेवण त्याला चालत नाही. तो रोज नाश्ता करण्यासाठी कुठेतरी बाहेर असतो. बाहेरचं जेवण त्याला लागतं. मग तो काय करतो. नाही म्हटले तो सध्या काही करत नाही. एकदा का नाश्ता करून झाला की मग भाऊ दादाच्या ऑफिसमध्ये जातो. तिथं गेल्याच्या नंतर तो पेपर वाचतो. पेपर वाचून तो काय करतो. काय वाचतो त्या पेपरमधलं. तो काय अग्रलेख थोडाच वाचतो. तो खुनाच्या बातम्या बलात्काराच्या बातम्या आज इथं काय घडलं उद्या तिथं काय घडलं ह्या सर्व बातम्या वाचून झाल्याच्या नंतर मग भाऊची दादाची काही किट न्यायची असतील ते पोच करतो. काही कामं असतील किरकोळ कारकोळ तरी करतो. 1 वाजता त्याला भूक लागते. 1 वाजता भूक लागल्याच्या नंतर तो काय करतो. तो घरी येतो. घरी आल्याच्या नंतर तो जेवतो का. नाही म्हटले. तो जेवत नाही. त्याला घरचं अन्न गोडच लागत नाही. असा चिडचिड करतो. भांडे आपडतो आणि तसाच तो जुना फॅन नाही का गर 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 करीत असतो. त्याच्या खाली झोपतो. 4 वाजता तो उठतो. 4 वाजता उठल्याच्या नंतर तो काय करतो. नाही म्हटले घरचा चहा त्याला चालत नाही. त्याला प्रेमाचा चहा लागतो. त्याला सरपंच चहा लागतो. त्याला येवले चहा लागतो. आणि मग तो चहा घेण्यासाठी घराच्या बाहेर पडतो. मग आणखी काय करतो. मग नंतर चौकामध्ये गाण्या मान्या सोन्या हे सर्व आलेले असतात. आणि मग तो त्यांच्याशी चर्चा करतो. गप्पा मारतो. मग आज मॅच कोण हरलं कोण जिंकलं त्याच्यावरती तो सट्टा लावतो. काहीतरी थोडेफार पैसे मिळतात. मग ते सदर म्हणतो तो काय करतो. नाही म्हटले पैसे आल्याच्या नंतर तो बस मग कुठंतरी ढाब्यावर जायचं जेवण करायचं. परत घरी यायचं. परत नित्यक्रम चालू. नंतर मग पाडव्याला मेळावा असतो पक्षाचा. दसऱ्याला मेळावा असतो. मग तो येऊन येणार कोण याच्या गगनभेदी घोषणा देतो. त्याचं वय म्हटले त्याचं वय आता 32 झालेले 33 34. तो घरामध्ये काही काम करत नाही. आणि घरी आल्याच्या नंतर रात्र झालेली असते. वडील कुठंतरी शेतातून काम करून येतात. आई कुठून तरी शेतातून काम करून येते. घरामध्ये लग्नाची बहीण असते पण तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. 11 वाजता तो घरी येतो. कडी वाजवतो. बाप दार उघडण्यासाठी उठतो
आणि मग 11 वाजता दोघांची हुज्जत सुरू होते. बाप म्हणतो, अरे बाबा किती वर्ष झाले, आता घरासाठी काहीतरी काम कर. आमचे गुडघे काम करायला तयार नाहीत, आता गलित गात्र झालो. त्यावेळेस तो बापाशी म्हणतोय, आपली तिकडची 1 एकर विका आणि सर्व घर चालवा, तुम्ही तरी कशाला कामाला जाताय, असा बापाला उलट सल्ला देतो. आणि तसाच बिनधास्त झोपतो. परत सकाळी त्याचं तेच काम असतं. त्याचं लग्न, लग्नाचा विषय सोडून द्या, वय 35 झालेलं असतं, 36 झालेलं असतं. रोजचं खाऊन, रोजचं व्यसन करून किडण्या गेलेल्या असतात, लिव्हरवर सूज आलेली असते. बाकी आता काही शेवटचा श्वास तो घेत असतो. अंथरुणावर खिळून पडलेला असतो. जे सोन्या मन्या गणे त्याची वाट बघत असतात, आता ते त्याला फोन करायला तयार नाहीत. त्याचा जो कोणी नेता असतो नाही का, गॉडफादर असतो, तो आता त्याला बोलायला तयार नसतो. आणि आता तो सध्या काय करतो, तो सध्या काय करत नाही हो, म्हटले तो अंथरुणाला खिळून बसलाय. आणि आता तो प्रत्येकाच्या फोनची वाट बघतोय की मला कोणाचा फोन येईल का. ते सदार म्हणताय, तो काय करतो, तो काही नाही हो, तो आस्तिकतेनं जगतोय. मरण येत नाही म्हणून जगतोय. हे आताच्या तरुणाची परिस्थिती, हे आताच्या तरुणाची परिस्थिती. हे असं जीवन, असं जीवन. माझा मुद्दा चाललाय, वेळ वाया घालवू नका. आहे ती परिस्थिती, संधी पुन्हा येत नाही. आणि संधी येत नसती, ती निर्माण करावं लागत असते, निर्माण करावं लागत असते. जिथं आपण उभे तिथून पुढं रांग लागली पाहिजे. सांगायचं, संकट तर रोज येणार आहेत आपल्यावरती, रोज संकट. पण त्या संकटांना पण सांगायचं की संकटांनो तुम्ही रोज या, रोज या, अडचण नाही. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत ही शर्यत संपलेली नाही. त्या संकटांना सांगायचं, रोज सांगायचं, बोलायचं. आपला आपला आत्मविश्वास आपण जागा करायचा. संकोचोनी, महाराजांची तीच भाषा आहे, संकोचोनी काय झालाशी लहान, घे आपोषण ब्रह्मांडाचे. जर या संसारात आपण असू आणि संसार करत असू तर बास, ह्या सर्व गोष्टीला थारा द्यायचा नाही, दुबळेपणाने जगायचं नाही. कधीतरी आंतरिक शक्ती जागी करायची. मुहूर्त, आता उद्याचा मुहूर्त नाही, परवाचा चांगला मुहूर्त आहे, हा शुभ दिवस नाही, तो शुभ दिवस. तुम्ही मला सांगा, जन्माला येताना कुठला मुहूर्त होता आपल्याला? कुठलाच नाही. तिथून पुढं मुहूर्त पाहायला गेला का नाही सांगा मला. जपत किनारा सीड सोडणे ना मंजूर. बरं, त्या संदीप खरेची कविता आहे, येईल त्या लाटेवर डुलणे ना मंजूर. मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची, मी ठरवणारे दिशा, मला कुठं जायचं ते. हा सर्व आत्मविश्वास ठास ठासून भरला पाहिजे. बरोबर आहे की नाही? गलित गात्र व्हायचं नाही. संकट तर येत राहणार बघा, संकट येत राहणार. त्या कुष्माग्रज त्यांचं एक काय शब्दांकने कणा म्हणून, ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, कपडेवरती करदमलेले केसावरती पाणी. एक सामान्य युवक होता. शालेय जीवनामध्ये त्याचे एक शिक्षक प्रेरणादायी होते. त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर त्याला दुःख वाटत नव्हतं. जे काय दुःख आलेलं आहे तो सहज विसरून जायचा तो. आणि मग असंच त्याचं नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्याच्या नंतर गंगेच्या काठावरती त्याचं घर होतं. गंगेच्या काठावरती गंगेला पूर आला आणि त्या पुरामध्ये त्याचं घर सर्व वाहून गेलं. आणि त्या कुष्माग्रजांनी ते शब्दांकन केलं बघा, ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पुरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाताने जाईन कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी मात्र ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडके भिंत बांधतो आहे. सराला वाटला अरे रे रे, याचा फारच संसार खचलाय. सरांचा हात खिशाकडे गेला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती थाप टाकून फक्त लढ म्हणा. पाठीवरती थाप टाकून फक्त लढ म्हणा. हे लढणं, हे प्रेरणा
वेदनादायी लढणे. खचायचं नाही, नाही खचायचं. दुःख येत राहतील, दुःख जात राहतील, त्या दुःखाला कवटाळून बसायचं नाही. कधी सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात का? नाही घडत मनासारख्या. पण एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी नाही घडली तर हात पाय गाळून बसण्याचं काही कारण नाही. एक जरी मनासारखी नाही घडली तर दुसऱ्या 1000 गोष्टीचा निकाल आपण लावू आणि सहजासहजी आत्महत्येसाठी प्रवृत्त व्हायचं नाही. बघा तुम्ही नाही का, जे स्वतःला राष्ट्रसंत म्हणून घेणार आहेत, हजारो लोकांचं दुःख ज्यांनी दूर केलंय, बरोबर आहे की नाही, असे भय्यूजी महाराज. पण शेवट काय झाला त्यांचा? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? दुःखाचा निचरा करण्यासाठी पण कोणीतरी मित्र असावा लागतो, जवळचा असावा लागतो, ज्याच्या खांद्यावरती आपल्याला अश्रू ढाळता येतील असा मित्र एखादा तरी आयुष्यामध्ये कमवायला पाहिजे. एखादा तरी मित्र. आपला फोन जर त्याला गेला नाही तर त्याला हुरहुर लागली पाहिजे की 4 दिवस झाले फोन आला नाही, असा एखादा मित्र कमवा आयुष्यामध्ये. का? कारण त्याच्या खांद्यावरती आपल्याला डोकं ठेवून रडता आलं पाहिजे, अश्रू ढाळता आले पाहिजेत. अश्रू ढाळणं म्हणजे काय माहिती आहे का? ज्यावेळेस आपण अश्रू ढाळत नाहीत ते सर्व साठा होतो आणि त्याला निचरा होत नाही, आणि निचरा झाला नाही त्या गोष्टीचा, कुठल्याही अश्रूच्या वाटे दुःखाचा निचरा होतो. आणि जर निचरा नाही झाला दुःखाचा तर आत्महत्येसारखं माणसं पाऊल उचलतात. कितीतरी मोठे मोठे त्या आमट्यांच्या कुटुंबामधली त्यांची मुलगी गेली. त्याच्यानंतर मानस उपचार तज्ज्ञ होते लोणावळ्याला, हां, त्यांनी आत्महत्या केली. मानस उपचार तज्ज्ञ जे मनाला शांत करण्याचं काम करतात असे लोक. मग असे लोक का यांना आत्महत्येला हे प्रवृत्त झाले? त्याचं एकच कारण आहे की त्यांच्या दुःखाचा निचरा झाला नाही, त्यांचं दुःख कोणाच्या जवळ व्यक्त करता आलं नाही. म्हणून आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी आपल्याला एखादा असा मित्र पाहिजे, आणि असा मित्र शोधायचा की त्यांनी आपल्या दुःखाचं कधी भांडवल केलं नाही पाहिजे, त्यांनी तो आपल्यापासून कधी फुटला नाही पाहिजे. जरी मतभेद झाले, मनभेदही झाले, तरी त्यांनी त्या गुह्य गोष्टी जगाच्या समोर सांगितल्या नाही पाहिजेत. असा एखादा मित्र शोधायचा. त्यामुळं गर्भवासाचं दुःख आहे, संसाराचं दुःख आहे, ह्या सर्व गोष्टी आमच्या हाताशी आहेत देवा. पण हे सर्व करत असताना तुझं नाव आहे आणि ध्यान देखील आहे. आम्ही चाललोय, या परमार्थाच्या वाटेवरती चाललेलो आहेत. दुःख अनेक आहेत, अनेक दुःखाला सामोरं जायचं आहे आम्हाला, पण आम्ही आमच्या सोबळावर ह्या दुःखावरती मात करू. विठ्ठल विठ्ठल संकटाला सामोरं जायचं. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने. हे दुःख नाशवत अर्थात शाश्वत नाही. एक गोष्ट सांगू का आणखी तुम्हाला महत्त्वाचं? आपण आपल्या या कीर्तनाच्या व्यतिरिक्त आपलं जे वाङ्मय, संत वाङ्मय, ते वाचण्याचा नित्य प्रयत्न केला पाहिजे. वाङ्मय आपल्याला बळ देणारे, गाथा नित्य वाचलीच पाहिजे, ज्ञानेश्वरी नित्य वाचलीच पाहिजे. ज्ञानेश्वरी आणि गाथा हे जगद्गुरू तुकोबराय आणि ज्ञानोबराय प्रत्यक्ष आपल्यामध्ये आहेत याचं द्योतक आहे. गाथा आणि ज्ञानेश्वरी ते काय नुसते पुस्तकं नाहीत. प्रत्यक्ष ज्ञानोबराय आपल्यामध्ये आहेत आणि प्रत्यक्ष जगद्गुरू महाराज आपल्यामध्ये आहेत. म्हणून त्याचा आदर घडला पाहिजे. तेच आपल्या जीवनाला दिशा देणार आहेत. अर्थात हा परमार्थ याच्यासाठी करायचा. मग आम्ही जे नाम अंतकरणात धारण केले, अर्थात जे मुखामध्ये नाम आहे, अंतकरणामध्ये ध्यान आहे, त्याचा परिपाक असा झाला, देवा तू जर हे दान दिलं तर आम्ही आनंदाने नाचू. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने माझा उदंड ये वाढे, 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 तुका मने माझा
बारकुमाये 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 विठोबा बारकुमाये विठोबा तुका म्हणे माझं उदंड एवढे नाचे न मी पुढे माय बापा. काय ते प्रेम व्यक्त करता येत नाही. प्रेमने हे सांगता दाविता बोलता अनुभव चित्ता चित्त जाणी. खरं तर म्हणजे हे सर्व जड वाटते. कारण हा जो सत्कार होतो, हे जे हार होतात,
ते केवळ आणि केवळ ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराला आहेत. आम्ही सर्वसामान्य आहोत. माहीत नाही आम्हाला इतकं पेलल्या जाईल की नाही, पण आपण आपलं प्रेम वेळोवेळी व्यक्त करताय. खरं तर मी पाठीमागं पण बोललो होतो जणांना की नका कशासाठी सारखं सारखंच असं लय असं वेगळं वाटतं, मला तुमच्यातून दूर वाटतं जरा, पण तुम्ही प्रत्येक वेळी आपलं प्रेम व्यक्त करताय. नक्कीच तुमच्या तो प्रेमाचा वर्षाव सदोदित नित्य व्हावा आणि त्या प्रेमाने आम्हाला हे पारमार्थिक काम करण्यासाठी ऊर्जा मिळावी एवढीच अपेक्षा आहे. आपण वार्षिक या कार्यक्रमाचं आयोजन करत असता खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम होत असतो. या ठिकाणी वेगळे वेगळे वक्ते आणण्याचा आपला उपक्रम असतो. या ठिकाणी अन्नदान अगदी तन्मयतेने सर्व मंडळी करतात. खूप अन्नदान करतात मंडळी. फक्त आता जे अन्नदान करतात तर जे काही त्याच्यातले भोगते आहेत त्यांनी एक गोष्ट महत्त्वाची, बरोबर आहे की नाही, आपण भोजन करणारे माणसं आहेत. अन्नदान माणूस कशासाठी करतो की चला बाबा हे सर्व मंडळी परमार्थ करणारे आहेत, हे कीर्तनाला भजनाला येणारे आहेत म्हणून अन्नदान. आणि आपण ज्या वेळेस ते अन्न सेवन करतो तर ते अन्न सेवन करत असताना आपला पण त्या परमार्थामध्ये सहभाग पाहिजे. आपण एखाद्या वेळेस प्रवचनाला आलं पाहिजे, नाही जमलं तर कीर्तनाला आलं पाहिजे, गाथा पारायणाला आपण बसलं पाहिजे, भजनाला हरिपाठाला एखाद्या सेवेला आपण आलं पाहिजे. नाही बरोबर आहे की हो, चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. बघा परमार्थाची चाकरी केल्याशिवाय आपल्याला ते भोजन करण्याचा अधिकार नाही. तुम्ही म्हणता महाराज देणारे देतेत नाही का, करणारे करतेत, खाणारे खातेत, आणि तुमचं काय मदतच माझं मदतच नाही. महत्त्वाचा मुद्दा सांगतो, आपलं सत्कारणी लागलं पाहिजे बरं का. अन्नदान सर्वांच्या मुखी द्यायचं म्हणून शास्त्राची भाषा आहे. सर्वांना अन्नदान करा, काही अडचण नाही बरं का, सर्व करा ते. पण ज्यावेळेस आपण काही भोजन करतो आहे तर त्याचंही सत्कार्य झालं पाहिजे, आपल्याकडून घडलं पाहिजे. आणि आपण जर या ठिकाणी ह्या धर्ममंडपामध्ये श्रवण चिंतन केलं, त्याच्यातून जो काही पुण्यलेश निर्माण होईल तो जो कोणी दाता आहे त्या दात्याला ते पुण्य जाईल, अर्थात ते पुण्य त्या दात्याच्या पाठीशी उभं राहील. म्हणून त्या दात्याच्याही पुण्यपाठीशी उभं राहावं त्याच्यासाठी श्रवणासाठी या, चिंतन करा, या ठिकाणी भरगच्च उपस्थिती लावा. आपण जेवणासाठी सर्व गोष्टी नाही का, पंक्ती सर्वांना निमंत्रण असतं, सर्व मंडळी येत आहेत, अगदी आवर्जून या. तर महत्त्वाचंच अन्नदान हे महत्त्वाचंच सांगितलं आहे. पुण्य उत्पन्नाच्या दृष्टीने अन्नदान महत्त्वाचंच आहे, पण श्रवण आणि चिंतन कीर्तन हे देखील आपल्याकडून घडलं पाहिजे अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि सेवेला याच ठिकाणी विराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, एथ माझे जे उरले पायक पण. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. या संत विचारावरती प्रेम करणारे आपल्या पंचक्रोशीतील मग जवळा असेल, तळतुंबा असेल, रात्री तिकडची मंडळी होती, वडगावची मंडळी अर्थात विडोळीची मंडळी, आपल्या परिसरातून येणारे आणि विशेष करून ज्यांची कालपासून उपस्थिती आहे आमचे लाटेजिजा जवळेकर मंडळी आहेत सर्वच. बस सर्वांच्या चरणी वांजुळ्याहून आलेले आमचे गजूभाऊ आहेत, आमचे आजच गिरगावकर महाराज आले, आपण सर्वच टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणी, माता भगिनींच्या चरणी, पुरुष बांधव मित्र सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी विराम.